सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। अभी तक लोग कोलकाता बदलापुर की घटना को लोग भुला नहीं पाए थे कि आज उल्हासनगर महानगर पालिका की एक कनिष्ठ लिपिका ने उल्हासनगर मनपा में अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर पर छेड़छाड़ का आरोप लगाते हुए मध्यवर्ती पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज किया गया है। वहीं उक्त महिला कर्मचारी का आरोप है कि वर्ष 2022 से 2023 के बीच जमीर लेंगरेकर ने उसके केबिन में उसके साथ बार बार अश्लील बातें की। पुलिस में शिकायत दर्ज करवाते हुए महिला कर्मचारी ने शिकायत में कहा है कि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर अपने कैबिन में बुलाकर बार बार अश्लील बातचीत करता है, जिसका मैंने विरोध किया था। इसके बावजूद उसके साथ दुर्व्यवहार किया। इस घटना के बाद उन्होंने उल्हासनगर मनपा की विशाखा समिति में लिखित शिकायत दर्ज कराई। समिति ने शिकायत की जांच की और 5 सितंबर 2023 को अपनी रिपोर्ट सौंपी, लेकिन तत्कालीन मनपा आयुक्त अजीज शेख ने इस रिपोर्ट पर कोई फैसला नहीं लिया। महापालिकेत लेंगरेकर ने जाहिरात उनका विभागात बार-बार यापूर्वी ट्रांसफर मोठा कर उन्हें घोटाळा झालेला परेशान आहे। याच्यामध्ये करने की कोशिश परवानगीपेक्षा की। इस दुप्पट मामले जाहिराती से लावणे, उल्हासनगर में हड़कंप जाहिरातीचे मच गया। अर्ज जे आहेत वहीं ते मनपा एका के दिवसात अतिरिक्त अर्ज आयुक्त प्राप्त करणे जमीर किंवा लेंगरेकर जाहिरातीची ने इस परवानगी पूरे मामले आज की देणे आणि गहनता दुसऱ्या से दिवशी जांच अर्ज की प्राप्त मांग करणे की है। आणि याच्यामुळे महापालिकेची महसुली हानी झालेली याचं लेखापरीक्षण सुरू केलं होतं आणि संबंधित जो काही कर्मचारी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेचं नुकसान केले। याच्या बाबतीत कारवाई सुरू असल्यामुळे आणि अलीकडे काही ज्या घटना घडल्यात या घटनांचा फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेतले काही जे हितचिंतक म्हणू आपण किंवा असामाजिक तत्व आहेत तर यांच्यावर आम्ही ज्या कारवाई केल्यात या कारवाईमुळे काही लोक व्यथित झालेले आहेत आणि अलीकडेच आम्ही घाटकोपर घटनेनंतर ज्या बेकायदेशीर जाहिराती उभारण्यावर गुन्हा दाखल केलाय तर अशा फेवर करणाऱ्या किंवा अशा जाहिरातदारांच्यावर कारवाई केली म्हणून यांनी माझ्यावर वेळोवेळी दबाव टाकला होता की त्यांच्या मनाप्रमाणे काम करावं की ना त्यांना दंड लावणे। तर ह्या दंडाच्या गोष्टी किंवा इतर ठिकाणून आलेले जे दबाव आहे हे दबाव झुगारून आम्ही काम करत असल्यामुळं या ठिकाणी या पद्धतीनं आरोप सुरू आहेत। या बाबतीत महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा मोठा घोटाळा जो आता अलीकडेच बाहेर येणार आहे कारण की 1 वर्षापूर्वी त्याचं ऑडिट सुरू झालेलं आहे तर या गोष्टी पाहता कुठेतरी अलीकडे घडलेल्या समाजातल्या घटनांचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी इथे केल्या जातात असं दिसतंय। तर 2022 मध्ये या महिलेने असं म्हटलेलं आहे की तुम्ही तिला कॅबिनमध्ये बोलवून घेत होते आणि कमेंट पास करत होते की तू छान दिसते, तुझे कपडे छान आहेत, अशा आरोप तिने तुमच्यावरती केलेले आहेत। महानगरपालिकेत काम करत असताना वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख किंवा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त हेच वरिष्ठाकडे येतात। मुळातच आपलं जे एका विशिष्ट कंपनीला फेवर करण्याचं जे काम आहे ते काम स्वतःहून हे लिपिक घेऊन यायचे। यावेळी माझ्या कार्यालयामध्ये CCTV देखील आहे, त्याचं फुटेज देखील आहे आणि शिवाय आपलं वैयक्तिक काम हितसंबंधी काम करावं या पद्धतीने दबाव टाकला जात होता आणि हे काम होत नसल्यामुळं वेळोवेळी त्या तक्रारी त्यांनी ज्या विशाखा कमिटीकडे केलेत आणि महानगरपालिका आयुक्तांनी एक फेवरेटिझमची कमिटी देखील गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही। तर याच्यामध्ये हे सगळ्या बाबी स्पष्ट होतील की हे बेकायदेशीर काम किंवा ज्या अनधिकृत कामं अनियमित केलेले आहेत आणि ते आमच्याकडून होत नसल्यामुळं त्या गोष्टी घडलेल्या। आणखीन एक आरोप केला त्यांनी की तुम्ही त्या महिला सरकारीला कल्याणला ये, पनवेलला ये, आपण हॉटेलवरती जाऊया, मजा करूया असं देखील त्यांनी